बोल तू क्या उठाने का, तेरे को भी उठा लेंगे आज। आज तेरे को भी उठाने की ज्यादा जरूरत है। अरे यार केस सेट नाही होत आहेत इथे, लाईव्ह सेट नाही झाले आणि केस सेट नाही होते, काय होणार आहे देव जाणे। सेटअप पण नाही झाला, सेटअप पण सेट नाही झाले, काय बोलायचं आता। नवसाच्या राजाने तो कौल दिला, अहो लालबागचा राजा त्यांच्या हाकेला धावला। लालबागच्या राजाचा, माझ्या लालबागच्या राजाचा। तर गाईस वेलकम बॅक टू माय चॅनल। आज जरा वेगळा ब्लॉग बनवतो आणि मी म्हणजे बघा कुठे आहे, तुम्हाला स्टार्टिंगचे व्हिडिओ बघून समजलं असेल की आम्ही आलो आहे कुठे म्हणून। काय राहुल कसं वाटतं, कैसा लग रहा है? अभी तो पहली बार आए, देखेंगे तो पता चलेगा। होतो आहे पत्तू गाई समोर आहे, दाखवतो तुम्हाला। तर गाईज हा बघा पत्तू इकडे आहे, त्याचं लक्ष नाही आहे, त्याला कळतच नाही आम्ही काय बोलतोय ते। जिथे आता ते पत्तूच्या दुकानाचा हार लागतोय, हा बघा त्यासाठीच पत्तू वर चढलाय, म्हणून आम्ही लोक सकाळी लवकर आलेलो की ते हार लावताना बघायला। बाकी इथे पुढे लागलेले आहेत हार, इथून दिसणार नाही, आम्ही बाहेर जरा ओले म्हणून मी जात नाही बाहेर।
गाईस गातात बाहेर आलो आम्ही लोक. बघा पूर्ण हालत डाऊन झाली याची. बघा याची हालत काय डाऊन झाली. यांनी मला 2 फुलं दिलेत राजाच्या इकडची. तू इथे काय करायला आलायस ते सांग तर. सामान घ्यायला, जेवण घ्यायला, जेवण घ्यायला, होली खेळली आहे. होळी घ्यायला. गणपतीमध्ये होळी. हाँ उठाते ना उसमें क्या हुआ भाई. चल ना बोल तू क्या उठाने का. तेरे को भी उठा लेंगे आज. आज तेरे को भी उठा लेंगे की ज्यादा जरूरत है. तर गाईज आता चालू लालबागवरून 5 वाजले आता. आणि आता तयारी करून निघायचं आहे. बरोबर 5 वाजून 5 मिनटं झालेत. हात बघा हात पण लाल झालेत. प्रत्येक त्याचा तयारी करून निघतोय. कारण की आता मग अशी मी काय नाही म्हणून मी घरीच पोचलो किती 4:30 वाजता. 4:30 वाजता मी घरी पोचलो. आंघोळ वगैरे केली. केस वगैरे मस्तपैकी धुवून पूर्ण केसामध्ये गुलाल होता ते आता धुवून थोडं केसांना वॅक्स लावून आता निघतोय आपल्या शोसाठी. कारण की मी आता आपला शिर्डीला शो होता याच्या आधी पण तो मी गेलो नव्हतो. कारण की मला माथेरानला शो आलेला एक माझा. तो खूप अचानक भयानक होता तर मला तिथे जावं लागलं. कारण की तो मी कॅन्सल नाही करू शकत होतो माथेरानचा त्यामुळे. आणि अथर्व शिर्डीला गेलेला म्हणून अथर्व राजाला नाही येऊ शकला. कारण की तो सकाळी आलेला समथिंग 17 तारखेला अनंत चतुर्दशीला सकाळी आलेला म्हणून त्याला जमता आलं नाही. बघू आता जातो. आता हा ब्लॉग मोठा असणार आहे कारण की सकाळी राजाचा पाठ होता आणि आता आपला पाठ असणार आहे तिथे. तर कसं काय होत आहे आता थोडा एनर्जी हे आहे कमी आहे पण एकदा वाजवायला सुरू केलं की एकदम फुल बँग ऑनमध्ये प्ले करणार. दाखवतो तुम्हाला. मच लेटर. तर गाईज आपला मित्र भेटलेला आहे शिर्डी रिटर्न आणि आम्ही लालबाग रिटर्न. कारण की आम्ही सकाळी आलेलो. खूप मिस केलं ह्याला लालबागला. पुढच्या वर्षी सोबत नक्की. पण मी मिस केलं. मी याला सगळ्या फोटोजमध्ये टॅग बिक करतोय. अरे यार केसा सेट नाही होत आहेत. इथे लाईफ सेट नाही झाली आणि केसा सेट नाही होत आहे. काय होणार आहे देव जाणे. सेटअप पण नाही झाला. सेटअप पण सेट नाही झाले. काय बोलायचं आता. चला सेट करतो पहिला आणि मग बोलतो तुमच्याशी.
तर काहीच पॅकअप वगैरे झालेलं आहे. हां असतोय आता. हा तेच बोलत होता, मला डायलॉग कॉपी करतो. तुला काय वाटलं मी मस्ती करतोय? तो जरा ह्याच्यात आहे, बसला की बरं वाटलं ना. काहीच वाट लागली. सकाळपासून फिरतोय. सकाळी 3ला उठलेलो आणि आता 1:15 वाजले. रात्रभर झोपलो राजाला गेला. काय नाही रात्रभर झोपला नाही. झोपलाय बरोबर. हा फुकटचा शायनिंग करतो. घरी किती राहिला? शिर्डी आपण झोपलो बस. तू झोपला. हे असं बंगाली बाबू कोण करत होता? कुठे गेला तो? बघ मी 3ला उठलोय, 4ला घर सोडलंय, त्याच्यानंतर डायरेक्ट 4:30ला घरी आलोय. 5:15ला पुन्हा घरातून निघालो. 5:15 5:30ला 8:30ला घरी. 5:30ला पण नाही निघालो मी. 5:15ला निघालो. सांग का? 8:30ला घरून निघालो. 8:30ला घरी पोहोचलो. कारण की 5:30ला पण नाही, कारण की मी 5:45ची जर ट्रेन पकडली तर मी 5:15ला घरातून निघालो. एवढं मला क्लिअर माहिती आहे. कारण की जेव्हा मी घरातून निघालो तेव्हा दृश्य कसं वाटलं? राजा पुन्हा मेन गेटच्या इथे होता. म्हणजे राजाच्या मेन गेटच्या इथे पूर्ण फिरून राजा पुन्हा मेन गेटच्या इथे मी लाईव्ह बघत होतो. तर गाईस तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. मी 17 तारखेला म्हणजे अनंत चतुर्दशीला सकाळी 3ला उठलेलो. 4ला मी निघालो लालबागसाठी. त्याच्यानंतर 6-6:15 समथिंग काहीतरी पोचलेलो. मग ती पूर्ण तो सगळं कॅप्चर करेपर्यंत मला घरी यायला 4-4:30 वाजले. त्याच्यानंतर आंघोळ करून जेवण पुन्हा आपल्या शुभंकरच्या शोला निघालो. तिकडे थोडंफार ब्लॉग केलं. तिकडे जेवढं आलं तेवढं केलं. तेवढं आपल्या बँजोची पण आपली फुटेज काढली. त्यानंतर तिथून सगळं हे करून सगळं आटपून आम्ही लोक जेवायला गेलो. जास्त मी तिकडे जेवताना ब्लॉग नाही केला, कारण की तुम्हाला माहिती आहे मी आधी तसं माझ्या आधी खूप साऱ्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे की मला असं जेवताना असं मला जास्त ब्लॉग वगैरे करायला आवडत नाही. आपण आपलं जेवायचं गपचूप आणि घ्यायचं. जेवताना काय ब्लॉग करायचा त्याच्यामध्ये? आपण सगळे जेवतो तसं आम्ही जेवतो. तर तो मुद्दा. आणि सकाळी मेन म्हणजे मी तिथून निघालो. मी समथिंग 5:30ची ट्रेन पकडली जोगेश्वरीवरून विरार स्लो. ती मला येईपर्यंत वाटतं 6:15-6:30 झाले. त्यानंतर मी 5:30 नाही, सॉरी गाईज, मी 4:29ची पकडली. हां तेच म्हणतो, 4:29ची पकडली आणि मी 5:30ला विरार स्टेशनला आलो आणि 5:45पर्यंत मी घरी आलो. त्याच्यानंतर जो मी गेलो आहे डायरेक्ट कोमात गेलो आहे गाईज. डायरेक्ट कोमात. मी उठलोच नाही आहे. मी डायरेक्ट 1ला उठलो, जेवलो, पुन्हा झोपलो, पुन्हा मी 7ला उठलो. त्याच्यानंतर माझ्या मित्राचा बर्थडे होता, तर आम्ही लोक तिथे गेलो. त्याचा मी ब्लॉग करणार होतो पण मग पूर्ण मी नशेत होतो काय, त्यासाठी पण मी ब्लॉग नाही केला. आणि आजची तारीख आहे आय थिंक सो 19 आज 19 तारीख आहे. तर आज हे करतोय मी. खूप प्रयत्न केले जसे मी हे करायचं मला काय पाहिजे तसं मी शूट करता. मी माझ्या फर्स्ट टाईम होतं त्या आपल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनच्या ह्याच्या मिरवणुकीमध्ये मी कधी आलो नाही आहे. म्हणजे मी बघितलं विसर्जन असं लांबून बघितलं. आणि मागच्या वर्षी पण आपल्या शुभंकरचा शो होता तेव्हा मी फक्त राजाला असं बाजूतून बघितलेलं, पण कधी त्या गल्लीत गेलो नव्हतो. आपल्या पत्तूची मेहरबानीमुळे, कारण की स्पेशल थँक टू पत्तू, कारण की पत्तूचं दुकान आहे लालबागला म्हणून त्याच्या थ्रू मी आतमध्ये जाऊ शकलो आणि त्याच्या थ्रू मी राजाला फिल्म करू शकलो. जास्त मला काय एवढं म्हणजे मी आता हे नाही करू शकत. गुलाल एवढा उडतो की आपण काय असं रेकॉर्ड करायला जाणार तर तेवढं आपल्या कॅमेरावर मोबाईलच्या कॅमेरावर पडणार, तर उगाच ती रिक्स नको आहे मला. त्यामुळे पण स्पेशल थँक्स टू पत्तू. पण मला माहिती आहे पत्तू हा ब्लॉग बघत असणार आहे. त्याच्यात मी पत्तूने लावणी एवढी मजा केली, धमाल केली. याच्यानंतर येणार आहेत ब्लॉग आमच्या तिघांचा प्लॅन सुरू आहे कुठे ना कुठे जायचा म्हणून, ते तुम्हाला समजेल. आता ब्लॉग्स कंटिन्यू करायचा प्रयत्न करणार मी असं नेहमी म्हणतो, दरवर्षी म्हणतो प्रयत्न करणार पण यावेळेला नक्की ट्राय करणार आहे. बघूया आता कसं काय ते. तुम्ही फक्त साथ द्या. असं नको व्हायला की तुम्हाला हा बँजोच पाहिजे. मी करायला मी काय खूप करीन आणि जर ते करीन तर मी तुम्हाला बँजोमध्ये तुम्ही बघायचं तुम्हाला आवडणार नाही, कारण की जी मी मित्रांबरोबर मजा मस्ती करतो ती माझ्या बँजोमध्ये नाही. मी शुभंकर माझ्या मजा मस्ती तशी करत नाही, मी कुठे तसं करत नाही. फॅमिलीसोबत तर ऑब्व्हियसली एवढी मजा मस्ती करू नाही शकत, पण जी मित्रांसोबत असते ती वेगळीच असते. हा ब्लॉग थोडासा म्हणजे वेगळा होता. सकाळी राजाचा होता आणि संध्याकाळी आपल्या शुभंकरचा होता. तो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. माझी मम्मी बाहेरून मला बघते ती बोलते मी बाजूला बसणार तुम्हाला ब्लॉगमध्ये घेशील म्हणून. तर आवडलं असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लवकरच आपले 1K होणार आहेत, तर करून टाका यार. जास्त काय आता प्रत्येक मित्रांना सांगा करून टाका, कारण की आपली 1Kची फॅमिली पूर्ण झाली की झाप झूप आपण पुढे निघून जायचं. पुढे मागे वळून पण बघायचं नाहीये. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.